नागपुरात मोक्का कायद्यातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे। आरोपीकडनं गावठी पिस्तूल, धारदार चाकू, दुचाकी आणि मोबाईलसह 1,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई PSI क्षीरसागर यांच्या तपास पथकाने केली आहे। नागपूर शहर पोलिसांच्या तपास पथकाने मोक्का कायद्यातील फरार आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे। PSI क्षीरसागर यांचे तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना रात्री ऑटोमोटिव्ह चौक ते वीटभट्टी मार्गावरील AGS गॅस पंपाजवळ एक संशयित व्यक्ती उभी असल्याची माहिती मिळाली। पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच संशयिताने आपल्या दुचाकीवरनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून काही अंतरावर त्याला जेरबंद केलंय। चौकशीत आरोपीने आपले नाव शाणू उर्फ गोलू मनोज वैद्य, वय 24 वर्ष, राहणार आनंदनगर ते सांगितले। पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडनं एक गावठी बनावटीची पिस्तूल, एक धारदार चाकू, एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा दुचाकी आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 1,40,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। तपासात हा आरोपी 16 मे रोजी दाखल गुन्हा क्रमांक 389/2026 मधील मोक्का कायद्याअंतर्गत फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झालेत। या प्रकरणात आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार कलम 325 चीही वाढ करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ओव्हळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई PSI क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंद पाटील, राहुल बोंदरे, संदीप वानखेडे, भूषण यरावर, मनीष झारकर, क्षितिज चौरे, आशिष पिपरहाटे आणि प्रवीण मणावरते यांच्या पथकाने केली आहे। हे बघा, पोलीस ठाणेचे आमचे PSI यशोधराचे तपास पथक काल रात्री आरोपी शोध करत असताना त्यांना रात्री माहिती मिळाली की ऑटोमोटिव्ह चौक ते वीटभट्टी दरम्यान जो AGS गॅस पंप आहे त्याच्या बाजूला एक इसम संशयितरित्या परिस्थितीत थांबलेला त्यांना मिळून आला। सदर तपास पथकास पाहून तो त्याच्या दुचाकीने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आमच्या तपास पथकाने त्याला लगेच थोड्याच अंतरावर जेरबंद केले। त्याला पकडून त्याचे नाव वगैरे विचारलं असता त्यांनी त्याचे नाव शानू उर्फ गोलू मनोज वैद्य, वय 24 वर्ष, राहणार आनंदनगर, NIT क्वार्टर 8/90 पोलीस ठाणे यशोधर असे सांगितले। तेव्हा त्याची 2 पंच बोलून अंगझडती घेतली असता याच्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल ज्याची काळी मूठ होती, एकूण एक सुरी ज्याची लांबी 11 सेंटीमीटर आणि एक सुरी ज्याची पात्याची लंबाई 15 इंच आणि लांबी 33 सेंटीमीटर अशी होती आणि एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा, एक विवो कंपनीचा मोबाईल असा 1,40,000 मुद्देमाल जप्त केला। सदरचा जो आरोपी आहे हे पोलीस स्टेशनला जो 16/5/2026 रोजी जो गुन्हा दाखल आहे 389/2026 कलम 109(1) सोबत राईट सहकलम 3(1)(2) आणि 3(2) महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा त्याला सेक्शन लागलेलं मोक्क्याचं त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्याच्यामध्ये जे आमचे तपास पथकाचे श्री आनंद पाटील, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे, भूषण यरावर, मनीष झारकर, क्षितिज चौरेशिया, आशिष पिपरहाटे, प्रवीण गुणावते हे जे आहे यांनी सदरची कामगिरी केली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये 325 हे सेक्शन वाढ करण्यात आली असून जो गुन्हा आहे तो माननीय ACP श्री ओवळ साहेब यांच्याकडं तपास कामी वर्ग करण्यात आलेला आहे। मोक्का कायद्यातील फरार आरोपीला शस्त्रांसह अटक करण्यात आल्याने नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास केला जात आहे।